आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे भाजपच्या प्रदेशच्या वतीनं भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी केलेल्या भाषणाचा काही अंश वापरण्यात आला आहे। विशेष म्हणजे मी पुन्हा येईन की देवेंद्र फडणवीस यांची 2019 मधली घोषणा यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला मिळते। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। पृथ्वीराजजी, काय अर्थ निघतो या थेट ट्विटचा? आपण याबद्दल फक्त काही अटकली बांधू शकतो। हो, निश्चित माहिती काय आपल्याला सांगता येणार नाही, पण 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। काल प्रधानमंत्र्याचा महाराष्ट्र दौरा झाला, त्याच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते। कदाचित मराठा आरक्षणाबद्दल काही तोडगा निघतो का पाहिला, पण केंद्राने त्यामध्ये हस्तक्षेप करायला चक्क नकार दिला। या दोन्ही घटनांमध्ये, या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये काही संकेत मिळाले असतील की आता इथं नेतृत्व बदल होण्याची शक्यता आहे। मग त्यामध्ये अनेक जण आपला क्लेम लावायचा प्रयत्न करतायत। अजित पवार बऱ्याच दिवसापासून वाट पाहतायत। शिर्डीला दौरा झाल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील रेसमध्ये आलेले आहेत आणि देवेंद्रजींना माहिती आहे की आता संधी जर चुकली तर मग त्यांना लोकसभेला जावं लागेल आणि मग महाराष्ट्रातले त्यांची स्वप्न ही अधुरी राहतील। त्यामुळं काहीतरी संकेत नरेंद्र मोदींनी दिला असला पाहिजे आणि त्यामुळे नेहमीसारखं वापरा आणि फेकून द्या या तत्वाप्रमाणे कदाचित एकनाथजी शिंदे यांची उपयुक्तता संपलेली आहे किंवा त्यांना आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये बळीचा बकरा करून त्यांना सोडून द्यायचं बरं आणि लोकसभा निवडणुकीला आणखी कोणाच्या तरी नेतृत्वाखाली जायचं, हा बहुतेक निर्णय भाजपने घेतला असावा, त्याची अपेक्षा होतीच आम्हाला। अर्थात मग नेतृत्व बदल हा पण पृथ्वीराजजी, तुम्हाला असं नाही वाटत, तुम्ही सुद्धा केंद्रात काम केलंय, अनेकदा राष्ट्रीय स्तरावरचे नेते खेळताना एक चाल खेळतात पण प्रत्यक्षात हेतू किंवा विचार दुसराच असतो। गेल्या काही काळातलं मोदी आणि शहा यांची कामाची पद्धत पाहता मोहरा एक दाखवायचा आणि खेळायचा दुसरा, पत्ता एक दाखवायचा आणि खेळायचा दुसरा, अशी पॉलिसी नाही वाटत तुम्हाला? नाही, ते मी म्हटलं ना की 2-3 जिथं पर्याय त्यांच्या समोर आहेत, परंतु नेतृत्व बदलायचा निर्णय कदाचित झाला असावा असं यातून संकेत मिळतो। बरं, त्यामुळे एकाला आशीर्वाद मिळेल का दुसऱ्याला मिळेल का आणखी चौथा कोणतरी निघेल ते सांगता येत नाही, पण काहीतरी मोदीजींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आणि शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ह्या काही घडामोडी घडलेल्या असाव्यात असा निष्कर्ष आपल्याला निश्चितच काढता येतो। तुम्ही आता एक महत्त्वाचं वाक्य उच्चारलं बाबा की 2-3 पर्याय असू शकतात, तर या पर्यायांच्या बद्दल पर्याय भाजपच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा देवेंद्र फडणवीस हाच आहेत, तर मग आणखीन 2-3 कोण असू शकतात? नाही, असं आहे की तो असता तर मग पहिल्यांदाच एकनाथ शिंदेच्या ऐवजी देवेंद्रजींनाच मुख्यमंत्री केलं असतं तर काही बिघडलं नसतं, कारण ते सिनियर आहेत। हो, आणि एकनाथ शिंदेनी देखील काही त्यामध्ये फार काही गैरी बांधलेलं असतं, पण काहीतरी बिनसलं काय माहिती नाही आणि म्हणून ती अरेंजमेंट त्या ठिकाणी केली। आता दुर्दैवानं एकनाथ शिंदेजींना काम करू देताच आलं नाही आणि आता लोकसभेला त्यांच्या नेतृत्वाखाली जाता येणार नाही हे भाजपनी त्यांचं आकलन झालेलं आहे। आम्ही चर्चा बऱ्याच दिवसापासून करतोय, पण मग त्यांना बाजूला करून मग करायचं कोणाला, त्यामध्ये 2-3 पर्याय आहेत। तर एक मराठा चेहरा पाहिजे, त्यामुळे देवेंद्रजी नको असा एक प्रस्ताव पुढे आला आणि त्यामुळे मग ह्याचे अजित पवार तर गुडघ्याला बाशिंग मानून कधीपासून तयार आहेत आणि तिकडे काही दिवसापूर्वी राधाकृष्णही होते की मराठा चेहरा म्हणून मला करा म्हणून। हो, काहीतरी बदल होईल असं यातून शक्यता वाटते, पण अर्थात आपण म्हटल्याप्रमाणे मोदीजी आहेत, दाखवायची एक दाखवायची एक आणि खेळायची दुसरी असंही असू शकतं। परंतु काहीतरी आता मग ते नेतृत्व बदल करायचा झाला तर तो पक्षांतर बंदी कायद्याच्या माध्यमातून करायचा किंवा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावायचा, त्यांना दिल्लीत पाठवायचं, असे अनेक पर्याय होऊ शकतात। कारण सर, काँग्रेस आणि भाजपमध्ये एक साम्य आहे की राज्यातले लोक काहीही म्हणत, शेवटी केंद्रातल्या नेतृत्वाला घ्यायचा आहे तोच निर्णय घेतला जातो। म्हणजे तुम्ही जेव्हा केंद्रातनं राज्यात आलात तेव्हाही
अगदी सुरुवातीला असं वाटलं नव्हतं, नंतर नंतर संकेत मिळत गेले. तर या दोन पक्षांच्या बाबतीत हे एक साम्य आहे. असं वाटतं की हे संकेत आहेत का प्रत्यक्षात म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्ही आता बोलत होतात की दाखवायचं फडणवीसांचं नाव, पण शेवटच्या क्षणी खेळी वेगळीच खेळायची. जशी अजितदादा जेव्हा आले या सरकारमध्ये, कोणालाच आदल्या दिवशी रात्रीपर्यंत असं वाटलं नव्हतं. नाही, आता मला वाटत नाही की जर मोदीजी म्हटले की तुम्हाला करायचे म्हटले तर मग ते होईल तसं. पण नेतृत्व बदलाचे संकेत असतील तर मग एक एक जण आपला क्लेम पुढे करतोय, म्हणजे संकेत कदाचित मिळाले असतील. कारण आता एक महत्वाची गोष्ट, आपण जर थोडंसं मागे गेलो तर या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये संबंध देशाचा आपण आराखडा पाहिला, चित्र पाहिलं तर भाजपला गेल्या निवडणुकीमध्ये जे 303 जागा कमळाच्या चिन्हावर मिळाल्या होत्या, हो, त्या परिस्थितीकडे पाहता एकाही राज्यामध्ये भाजपची जी 2019चे जे परफॉर्मन्स होतं त्यामध्ये जागा वाढताना मला दिसत नाहीत. अर्थात महाराष्ट्रामध्ये त्यांना 23 जागा होत्या, त्यामुळे काही लोक त्यांना म्हणतायत की आम्ही 23च्या 40 करू. तर मला असं वाटतं की भाजपचा प्रयत्न फक्त एवढाच चालला की मिळालं काही वाढ झाली तर महाराष्ट्रातच होईल, आणि त्याकरताच मग ते ऑपरेशन एकनाथ शिंदे झालं, ऑपरेशन अजित पवार झालं. पण जरी आमदार भाजपकडे गेले असले ते बऱ्याच कारणामुळे गेले. काही ईडी चौकशा चुकवण्याकरता, तुरुंगात जाण्याची पाळी येऊ नये याकरता असतील, किंवा काही सत्ता मिळवण्याकरता, काही पदं मिळवण्याकरता गेले असतील. परंतु आजचं चित्र बघितलं आपण, जरी आमदार गेले असले तरी लोक मात्र शरद पवार साहेबांच्या बरोबरच आहेत, लोक आता उद्धवजींच्या बरोबरच आहेत, आणि हे निवडणूक लागल्याबरोबर आपल्याला कळेल. आणि म्हणूनच भाजपला एकही पोटनिवडणूक घेता येत नाही, घेण्याचं धाडस होत नाही. आज दिल्लीमध्ये देशामध्ये 4 लोकसभेच्या निवडणुका बाकी आहेत, खरं आहे. ज्या घटनेप्रमाणे घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतल्या गेल्या नाहीत. महाराष्ट्रामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, त्या घ्यायचं त्यांना धाडस होत नाहीये. आणि मग मला वाटतं की भाजपला निश्चितच 2024ची गंभीर चिंता लागलेली आहे. त्यातून मग हा कदाचित एक विचार महाराष्ट्रात वेगळा केलेला असू शकतो. पृथ्वीराज चव्हाण सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या ट्विटच्या पाठीमागचा तुमचा विचार आणि विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न केलात याबद्दल. अंबादास दानवे आपल्यासोबत जोडले गेले, तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते. दानवेजी, काय वाटतंय तुम्हाला, पुन्हा एकदा महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार की काय नेमकं? खरं तर वेगवेगळे लोक यायचे, खुर्चीवर बसवायचे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आणि पुन्हा येऊन स्वतःच म्हणायचं, अशा पद्धतीनं ही प्रवृत्ती आहे. याचाच अर्थ ज्यांना घेतलं त्यांनी गद्दारी करायला भाग पाडलं, या लोकांचा वापर संपला की विषय संपला, अशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं वागणं याच्यातून वाटतं. जे नेहमीच तो भारतीय जनता पार्टीचा स्वभावच आहे ऑलरेडी. आणि मला वाटतं ह्या अशा पद्धतीने मी पुन्हा येईन मधून हेच प्रतीत होतंय की पुन्हा एकदा येणार म्हणजे जे येते जाणार, अशा प्रकारचा सुस्पष्टपणे याच्यातलं व्ह्यू हा लक्षात येतो. अंबादासजी, तुमचे विधान परिषदेतले मित्र आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. दरेकरजी, काय या ट्विटचा अर्थ? सगळेजण तर म्हणतात की पुढच्या 2-4 दिवसात राज्यात नेतृत्व बदल होणार आणि पुन्हा एकदा फडणवीस यांच्याकडे नेतृत्व येणार, असंच याचा अर्थ घ्यायचा? मी ही गोष्ट आपल्या माध्यमातूनच या ठिकाणी ऐकतोय, आपल्या फोनवरच प्रतिक्रियेसाठी उपलब्ध आहे. अशा प्रकारचं ट्विट झाल्याचं मला माहित नाही. प्रदेशाध्यक्षांना मी दूरध्वनी केला होता, ते पालघर दौऱ्यावर आहेत. ते ट्विट अधिकृत आहे का, त्यांच्या संमतीनं मान्यतेनं आहे का, आणि ते आल्यावर याविषयी दरेकरजी, भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरचं हे व्हिडिओ आहे ना? तर अधिकृत ट्विटर हँडल असणं आणि त्याला पक्षाची मान्यता असणं, एका रुटीन प्रोसेसमध्ये जाणाऱ्या गोष्टी असतात, ते पक्षाच्या मान्यतेने असतात, धोरणात्मक राजकीय निर्णय असतात. अशा प्रकारचे जे आपण म्हणताय त्याला त्या ठिकाणी निश्चितच मान्यता असल्याशिवाय होत नाही. मग हे तसं झालंय का की त्याशिवाय झालंय? हे जेव्हा पुढे येईल, आता कार्यकर्ता म्हणून मला विचाराल, एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता
तर जसं अजितदादांच्या कार्यकर्त्यांना वाटतं अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांना तेच राहावं वाटतं, तसं मला त्या ठिकाणी माझ्या पक्षाचा नेता त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार असेल आणि असा जर माझ्यासमोर प्रश्न आला तर निश्चितच त्याचा आनंद होईल. मला ते पण मग हे स्वागतार्ह ट्विट असेल. त्याचे संकेत आहेत. परंतु अशा प्रकारचं मला आता काही वाटत नाही. याचं कारण तशी कुठली चर्चा किंवा काही घटना माझ्या समोर एक कार्यकर्ता म्हणून दिसत नाही. पण अंबादास दानवे यांनी एक आरोप केलाय तुमच्यावरती. एक अंबादास दानवे यांनी एक आरोप केलाय, ते आहेत आपल्यासोबत, आणि त्यांनी असं म्हटलं की शिंदेचा तुम्ही वापर करायचा आणि फेकून द्यायचं, अशा प्रकारची तुमची रणनीती आहे आणि म्हणून तुम्ही आता शिंदेचा उपयोग संपला आणि म्हणून आता फडणवीसांचा हा ट्विट केलाय तुम्ही. अंबादासजी बरोबर ना? अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. मीही राज्याचे विरोधी पक्षनेता राहिलोय. आरोप करणं हे त्यांचं काम आहे. ते काय आमचं गुणगान करायचं कारण नाही. आमच्या धोरणाला भूमिकेला समर्थन देण्याचं काही कारण नाही. आणि वापर केला, फेकून दिला, हे दानवे साहेब, मी त्या शिवसेनेतनं आलेलो आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा काय वापर केला सत्ता आणण्यात, शिवसेना वाढवण्यात, तो अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलाय. आणि त्यांना तुम्ही फेकून दिलं, स्वतः सीएमच्या खुर्चीवर बसलात, त्यातनं हे रामायण महाभारत उभं राहिलं. त्याच्यामुळे आपल्याला नैतिक अधिकार पोचत नाही. वाटतं आपला विषय मी पुन्हा येईन वरून चालू आहे. एकनाथ शिंदे किंवा अन्य विषयावर नाही चालू. मी पुन्हा येईनच्या भूमिकेत जर पुन्हा येईन म्हणत असतील म्हणजे ते फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार असतील. प्रवीणजीनं मांडलेला मुद्दा एकदम करेक्ट आहे की ते त्या ज्या पक्षाचे कार्यकर्ते, त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणार असेल तर तो त्यांना आनंदच असेल. त्याच्याविषयी काही शंका त्यांना मला कोणाला असायचं काही कारण नाही. पण ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे यांना शिवसेना फोडायला भाग पाडून, शिवसेनेत गद्दारी करायला लावून आणि नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पाडवून मग या सगळ्यांना कोणाला मुख्यमंत्री कोणाला उपमुख्यमंत्री केलं. पण आता हे सगळं सेटल झालं, आता यांची गरज उरली नाही आणि मग पुन्हा अशा पद्धतीनं पुन्हा खुर्चीवर बसायचं, अशा प्रकारचं धोरण, हा माझा मुद्दा आहे. दरेकरजी, त्यांनी एक प्रकारे तुमचं समर्थन केलंय. दरेकरजी, तुम्ही तर म्हणत होता की ते विरोधक आहेत, त्यांनी तर तुमच्या भूमिकेचं समर्थन केलं. कोणी समर्थन करेल? कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला पक्षाचा नेता जर नेतृत्व करत असेल, मुख्यमंत्री होणार असेल, तर कुणाला आवडणार नाही? या पक्षाचा कार्यकर्ता म्हणेल का की त्या पक्षाचा नेता त्या ठिकाणी मुख्यमंत्री व्हावा? प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं. तथापि मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो की आमच्या तिन्ही पक्षांमध्ये, तिन्ही नेत्यांमध्ये नेतृत्वापेक्षा एकत्रितपणे महाराष्ट्राच्या हिताचं काम करायचं आहे आणि त्यामुळे अत्यंत सामोपचारानं, समन्वयातनं, एकोप्यानं तिन्ही पक्ष, तिन्ही नेते एकत्रित आहेत. जे काही होईल, घडेल, तसं सोशल मीडियातनं, ट्विटवर अशा प्रकारचे मोठे राजकीय निर्णय होत नसतात. काय झालं, कसं झालं, हे यथावकाश काही वेळानं आपल्याला समजेलच. नाही, एक शेवटचा प्रश्न फक्त प्रवीणजी, की दिल्लीला गेले होते ते फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघंच गेले होते, अजितदादा गेले नव्हते. त्यांनी तर गाडीत बसताना शेवटचं वाक्य असं म्हटलं होतं की मला माहित नव्हतं ते गेलेत दिल्लीला. म्हणजे मग सर्व सहमतीनं तुम्ही म्हणताय ते नेमकं काय? कोण बरोबर गेलं म्हणजे सहमती आहे आणि बरोबर नसेल म्हणजे सहमती आहे, असं काय आपल्याला मोजमाप करायचं कारण नाही. अजितदादा अगोदरही भेटू शकतात, दूरध्वनीवरूनही बोलू शकतात. ते गेले म्हणजे ते नाराज होते, विरोध होते, असं अजिबात काही नाहीये. एकोप्यानं, एकत्रितपणे, कारण 3 पक्षांचं सरकार आहे, त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचा कन्सेंट महत्वाचा असतो. आणि मला असं वाटत नाही एक गेला 2 राहिले, 2 गेले 1 राहिला म्हणजे एकोपा नाही, असं मला अजिबात वाटत नाही. बर, ठीक आहे प्रवीणजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अंबादासजी दानवे आपल्यासोबत होते, शिवसेना उभाठाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते. अंबादासजी, तुमचेही धन्यवाद. त्यामुळे साधारण 1 तास, सव्वा तासापूर्वी झालेला हा ट्विट आहे भाजपच्या ट्विटरवरच्या. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश या ट्विटरवरनं
हा व्हिडिओ ट्विट झालेला आहे, ज्याच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिओ आहे आणि यात सुरुवातीपासूनच ते म्हणतात, पहिलंच वाक्य आहे की मी पुन्हा येईन आणि या सगळ्या व्हिडिओचा मतितार्थ तोच आहे. त्यामुळे नेमकं यातून काय अर्थ काढायचा आणि काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. या बातमीचे आणखीन काही कंगोरे आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत विशेष.